सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला दोन्ही संघाचा राखीव प्रतिनिधी 12 मॅन आमच्या कमेंट बॉक्स मध्ये येऊ द्यात. गणेश तेलाचा डबा बघून चालवला. व्हॅली कम ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जोगेंद्र पाटील आणि प्रशांत कासार ही जोडी आता दाखल झाली मैदानात. 47 धावा पार केलेल्या आहेत. अफलातून खेळ मोघरपाडा मास्टर या संघाने दाखवलाय. ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आली होती त्यांचा सन्मान इथे केला जातोय. हर्षल वैती यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. संतोष पाटील गोलंदाजी मार्गावरती सामना थोडासा स्पीड अप करा. फटाफट क्षेत्ररक्षक लावून घ्या. सलामी जोडी दाखल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये. सन्मानित होतोय आमच्या व्यासपीठावरती हर्षल वैती यांचा पहिलाच बॉल पायावरती आदळला. जोरदार अपील केलेला आहे. तदनंतर निवृत्ती मुकादम यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. लेग बाईचा इशारा पंचांनी केलेला आहे. निवृत्ती मुकादम यांचा सन्मान व्यासपीठावरती होत असताना आपण पाहणार आहोत. चांगला फटका खेळलेत. हवेत चेंडू होता. तत्पूर्वी एकच धाव. एकच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत ते 2 धावा. खंडू भोईर यांना आपण पाहू शकतोय क्षेत्ररक्षण करण्याकरता भरपूर वेळानंतर भरपूर दिवसानंतर आज मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 4 धावा. 2चा फटका येतोय जोगेंद्र पाटीलच्या बॅट मधून. 4 रन्स ऑन बोर्ड. अप्रतिम मटपा अचूक ठेवलेला डॉट बॉल येतोय. धावफलकावरती 4 धावा. फुल टॉस त्यावरती आक्रमण केले. जबरदस्त फटका आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता 4 रन्स.
काय फटका खेळले होते, जबरदस्त फटका आपण पाहिला. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 8 धावा. शेवटचा बॉल आहे या षटकातला. रन्सिंग डाऊन द ट्रॅक बॅटची कडा घेतले, पाठीमागच्या दिशेने बॉल चालला, तिथे एक धाव मिळते. धावसंख्या पहिल्या षटकात जमवली गेलेली 9 रन्स झालेत. 9 रन्स ऑन बोर्ड. क्रमांक 2 चा षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर तयार होतोय. सम्राट येतोय गोलंदाजी मार्क वरती. नऊ धावा झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर चला घाई करा. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर 2 मिनिटं घेतले आतापर्यंत तुम्ही. पुल केले, चेंडूला हवेत फेकलाय. इथे क्षेत्ररक्षक जजमेंट दाखवतोय, चुकी करतोय, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे पाहायला मिळतायत. दर्शन होते, दर्शन पाटील हा झेल ड्रॉप करतायत. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. जोगेंद्र पाटीलची बॅट आज सरसावले, चांगले स्ट्रोक तो खेळतोय. रन्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने फटका खेळतायत. एक धाव मिळाली. एका धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागणार आहे. धावसंख्या 12 धावा. 12 रन्स, 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. चांगला चेंडू टाकलाय, चेंडूला फिरवतायत अप्रतिमरित्या. धावसंख्या 12 वरती 3 बॉलच्या समाप्ती. अखेरीस पहिल्या षटकात 9 आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 3 धावा. चांगला चेंडू बॅकफुटला गेले, स्ट्रोक कंप्लीट करतायत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत पुन्हा एकदा. 2 झालेत. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 14. 4 बॉलचा सामना आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 बॉलला अजूनही सामोरं जायचं आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत जय महाराष्ट्र भाताडे मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शेंडोबा 40+ कासरगोडवली बी. या 2 टीम मध्ये हा सामना होईल. चांगलं कट केले बॉलला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 16. 16 रन्स, 2 षटक समाप्ती. अखेरीस चांगली सुरुवात, बिनबाद सुरुवात केली या 2 फलंदाजांनी. डीजे परेश येतोय गोलंदाजी मार्गावरती. 16 धावा आतापर्यंत झालेले आपण पाहतोय. धावा. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही. चांगली चेंडू हाताळलेले परेशने आतापर्यंत या 2 बॉलवरती.
पहिलाच बॉल डॉट गेला, एक बॉल झालाय. चांगला फटका खेळतायत, चेंडू हवेत राहिलाय, तिथे टीम मध्ये खंडू भुईर आहेत. एक धाव घेतायत, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा इथे अर्जित करतायत. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 18 रन्स. चांगली बॅटिंग करतायत जोगेंद्र पाटीलच्या बॅटमधून सलग धावा येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजतेने पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 20-20 20 धावा. इथून 40-45च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न ते करतील. चांगली बॅटिंग केली, आतापर्यंत 14 धावा जमवलेत. वैयक्तिक आपण पाहिलं तर 10 बॉलवरती जोगेंद्रने फुलटॉसवरती घेतले, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात बॉलला पाठवले. रुपेश घरात बॉलवरती झेपावतायत, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेने ते मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 22 धावा. गुड शॉट, चांगला फटका, डीप मध्ये बॉल चाललाय. तिथे आपण पाहिलं तर पंकज चेंडूला फेक करतायत, त्यावर मात्र 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या एकंदरीत पाहिलं तर 24 धावा. लगातारच्या बॉलवरती अगदी 4 बॉलवरती 2-2च्या मदतीने धावा आलेत या मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र मस्तान आज इकडून तिकडे फेऱ्या मारतील आणि दुपारी निश्चितच लाल होतील. एन्जॉयमेंटचा दिवस आहे, रविवारचा दिवस म्हटलं की एन्जॉयमेंटचा दिवस. इथे एक धाव मिळते आणि 1च्या मदतीने षटक क्रमांक 3 आता समाप्त झाले. 25 धावा 8.33च्या धावगतीने खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. घेऊया छोटीशी विश्रांती. डीजे रुपेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गावरती तयार झालाय. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर वेट अँड वॉच केलाय. डॉट बॉल येतोय. 25 धावा, इथून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आता थोडेसे हात खुले करावे लागतील. जर मोठे स्ट्रोक आले तरच निश्चितच आपण पाहिलं तर धावा वाढल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, जमिनीलगत बॉलला खेळतायत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. दुसरी धाव इथे मिळेल का तर निश्चितच मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27 वरती 27. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू आता मागणे ठरतील. 27 धावा झाले जरूर, मात्र इथून खेळण्याचा मनसुबा जरूर आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात धावा झालेल्या नाहीत आणि खास करून कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न इथे राहिला गेला आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅटची कडा आणि फलंदाज पाठवलाय माघारी. गॉन.
रमेश पाटील आता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू टाकलाय बॅटची कडा आणि रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रनआउट झालाय, बाद झालाय. सत्तावीस झालेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कुंदन. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. कासरवडोली बी आणि भातानी मास्टर टीम कॅप्टन प्रणय कासार. यस तयारी करायची आहे या. कोहली ड्रेस आणि दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन वडवली बी विश्वनाथ गवली. आपण यात त्वरित विश्वनाथ गवली आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर आपण त्वरित यायचं आहे. यस हात दाखवला. यस ओके येत आहेत. धावसंख्या 29 झाले 29. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली आणि पाठीमागच्या दिशेने बॉल चालला. एक धाव मिळते. हॅलो ऑन साइडला फटका खेळतायत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी परतले 2 धावा. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिले तर 32-32. ऑन साइडला उंची जास्त प्राप्त केलेली आहे चेंडूने. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पाहता चेंडू डीप मध्ये झालाय. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 34 34 वरती 34 धावा झालेत. राजेश ठाकूर निघाले का? जेवायचं आहे, जेवण करून जायचं आहे. जेवल्याशिवाय जायचं नाही. बॅटची कडा बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव मिळते. उत्कृष्ट जेवण कालच्या दिवसातही होतं, आजच्या दिवसातही उत्कृष्ट रुचकर जेवण आपण अनुभवणार आहोत. म्हणून जेवल्याशिवाय कोणताही संघ जाणार नाही असं कोळीवाडा मास्टरने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. जबरदस्त फटका. दॅट इज अ बॅक इन अ स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. प्रशांत कासार ही इज नाउ ऑन फायर. यो 6. थँक यू डीजे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. एक धाव मिळते. आता दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या फलकावरती 43
जिंकण्याकरिता आता 44 धावा करायच्या आहेत ठाणे कोपरी मास्टर या संघाला. या टॉपच्या दिशेने आम्ही वळतोय भाताणे मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर कासर वडवली बी या दोन टीम मध्ये सामना होणार आहे. टॉस इथे होईल. दोन्ही टीम कॅप्टन आपण पाहिलं तर विश्वनाथ गवले आणि दुसऱ्या बाजूला प्रणय कासार रेडी झालेत. चला टॉस आता होणार आहे. कॅमेरामॅन दीपक यादव कॅमेऱ्यात बंदिस्त करतोय. टॉस का बॉस मध्ये आगरे आणि कोहली असा कॉइन आहे आणि तुम्हाला तो कॉल येथे द्यायचा आहे. टॉस इथे होतोय. दोन्ही टीम कॅप्टन आहेत. या पण कॉइन स्पिन करायचा आहे. कोहली कोहली कोणाचा कोण कोहली ठरलाय तर यस प्रणय कासार. हॅलो कांदरपाडा संघाला विनंती करतोय जेवण रेडी करण्यात आलेले आहे. फक्त तुमच्यासाठी जेवण लावतोय तुम्ही जेवून घ्या. कांदरपाडा संघ जेवण रेडी झालेलं आहे. फक्त तुमच्यासाठी जेवण रेडी चालू करतोय तर तुम्ही जेवून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नवघर मास्टर टीमला विनंती करतोय. पेन रिटर्न आणायचा आहे. फिल्डिंग लावा फटाफट. चला टाइम पास अजिबात नको. तू बोल घे. चव्वेचाळीस धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. चला फटाफट सामना चालू करा. भरपूर वेळ तुम्ही घेतात. हा दुसराच सामना चालू आहे. एवढ्यात आपले 3 सामने व्हायला हवे होते.
जोगेंदर गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. संतोष आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला फटका गॅप मध्ये बॉलला पाठवले. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी बॉल आले. तत्पूर्वी 2 धावा. 2च्या मदतीने आता श्री गणेश झाले मैदानाच्या आतमध्ये. 2 रन्स ऑन बोर्ड. 44 धावांचं लक्ष ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाने आता करायचे आहेत 44. तर 2 फलंदाज संतोष आणि दुसऱ्या बाजूला परेश ही जोडी आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. त्यावरती कट करायचं होतं मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेले. चांगला फटका. जबरदस्त फटका. संतोष पाटीलच्या बॅट मधनं बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. जोगेंद्र वरती आक्रमण केलंय. धावसंख्या आता पोहोचली गेली ती 8 या आकड्यावरती. 8 धावा फलकावरती आहेत. जोरकस खेळलेत. पॉइंटच्या क्षेत्रात कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि आणखीन एक दर्जेदार टायमिंग. 4 धावा. चौकार. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार झालाय. धावसंख्या फलकावरती 12 धावा आतापर्यंत झाले 4 बॉल मध्ये. खोलात चेंडू टाकला होता. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने आता धाव फलक 13 या धावसंख्येवरती जात आहे. 13 रन्स 13 धावा. चांगला फटका. ऑन साइडला विजय पाटीलला बीट करते. बॉल डीप मध्ये चाललाय. 1 धाव घेतली. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा सहजतेने मिळतील. 2च्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा झालेत. 50 रन्स. म्हाताने मास्टर डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. यस, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
हॅलो चेक. नितीनजी पाटील यांचं आगमन इथे झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. देवेन गोलंदाजी मार्क वरती आलाय. चांगला फटका खेळतायत, गॅप मध्ये बॉल चाललाय. प्रशांत आहेत तिथे, क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिले. 2 धावा. 40+ आपण खेळाडू आहोत. थोडंसं बालगुण खेळा, समजून खेळा आणि स्वतःच्या दुखापतीपासून दूर राहायचं असेल तर निश्चितच मैदानाचा सबोल अवता आपण पाहिलं तर थोडासा खराब आहे आणि त्याच कारणास्तव कालच्या दिवसातही 2 ते 3 असे ॲक्सिडेंट झालेत मैदानावरती, म्हणून थोडंसं सावध पद्धतीने तुम्ही खेळा. पायावरती चेंडू आदळलाय आणि यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशामध्ये. LBW फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन इथे होत असताना संजय पाटील आता मैदानात येतोय. 17 धावा, 1 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक पायाच्या दिशेने मारा झाला आणि फलंदाज आता संजय पाटील बॅक टू द आउट गॉन. सम्राट आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, कट केला आणि बॉल चालला डीप मध्ये. 1 धाव मिळते. 5 षटकांचे सामने आहेत. विश्वनाथ दा ऑन साइडला चेंडूला ड्राइव्ह केलाय. एकच धावेवरती समाधान आता व्यक्त करावं लागले. 1च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. ला 2 फलंदाज बाद झालेत. 25 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्याकरिता. देवेन तयार झालाय गोलंदाजी मार्गावरती. फुलटॉस घेतलाय. लॉंग ऑफला बॉल वळतोय तिथे. रवी पाटील चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तद्वर मात्र धावसंख्या 20 20 धावा आता 18 मध्ये करायचे आहेत. 18 चेंडू 24 रन. डीजे
डीजे. नितीनजी पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आम्ही करतोय व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय नितीन पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. कुणाल मुकादम बलवा, तुम्ही स्टेजवर या. इकडे या, इकडे या. विज झालेत. जबरदस्त फटका, एक टप्पा खात बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. थँक्यू. 24 धावा झालेत फलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 रन्स ऑन बोर्ड. सुपर टायमिंग, क्लास फटका दाखवलाय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरनं. ट्रिमंडस टायमिंग, मिस्टर सम्राटच्या बॅट मधला षटकार. थँक्यू डीजे. 2 बॉलवरती 2 धमाके झालेत, एक चौकार एक षटकार. धावसंख्या 30 वरती आता 14 धावा करायच्या आहेत. सम्राट स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती आक्रमण आणि संदीप पाटील झेल पकडण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा, 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत पाहिलं तर 32. 12 रन करायचे आहेत. आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये सम्राटने. चांगली बॅटिंग तो करतोय. वैयक्तिक 13 धावा त्याने कुठलेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. आणखीन एक चांगला चेंडू होता, बॅटची आतली कडा पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. 32 धावांवरती स्थिरावले गेले धावफलक. बारा धावा अजूनही करायचे आहेत. 14 बॉल मध्ये 12 रन. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्यावरती चांगला फटका खेळलेत. आणखीन एक चौकार. 4 धावा. शेवटचा बॉल. धावसंख्या 36 करायचे आहेत, अजूनही 8. चांगला फटका, हाफ बॉलीवर घेतला आणि बॉलला अगदी खेळतायत पॉइंटच्या दिशेने. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचते ते 38 वरती. या पण व्यासपीठावरती पांडुरंगजी चौधरी इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. पांडुरंग चौधरी यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. कुणाल मुकादम बलवा व्यासपीठावर या. कुणाल मुकादम बलवा आणि सातत्याने ते जलवा दाखवत आलेत क्रिकेटमध्ये. एक हसरं व्यक्तिमत्व, हसमुख असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याही माध्यमातून या स्पर्धेकरता एक तांदळाची गोंड इथे देण्यात आलेली आहे. सन्मान इथे केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. अगदी आपण पाहतोय परीतचा हा फटका पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव मिळते. आता दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. धावसंख्या 40 वरती. 40. 4 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरता. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिले, अनुभवलंय. बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर पुन्हा एकदा तयार झालाय. चाळीस धावा झालेत. लेग स्टंपच्या बाहेर बॉल चाललाय, वाईट बॉल.
41 झाले. 3 धावा हव्या आहेत. हवेत चेंडू आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळते. एका धावेसहित आता संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. जिंकण्याकरिता आता 2 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय रामजी म्हात्रे इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत व्यासपीठावरती. जबरदस्त फटका आणि बॉल चाललाय सीमा पार. चौकार 4 आहेत. 4 पंच चौकार. चौकाराच्या मदतीने सामना समाप्त झाला. अभिनंदन टीम कोपरी ठाणे मास्टर. मॅच समेरे आपण पाहू शकतो. 44 आव्हान होतं. 46 केल्यात. 24 धावा वैयक्तिक 9 बॉल मध्ये कुठल्याच सम्राटने. आणि मॅन ऑफ द मॅच चा अगदा ठरतोय सम्राट.